नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर आजचे चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आपण डिस्कस करणार आहे। पहिला प्रश्न दिलेला आहे, 20 डिसेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो? तर बघा, 20 डिसेंबरला जागतिक मानवी एकता दिवस साजरा केला जातो। मात्र तुम्हाला 10 डिसेंबर जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं आहे मानवी हक्क दिवस। हा झाला मानवी एकता दिवस आणि हा झाला मानवी हक्क दिवस किंवा मानवी अधिकार दिवस। ओके, आणि 10 ची दुप्पट 20 असं जर लक्षात ठेवलं तर सहज लक्षात राहील 10 डिसेंबरला मानवी हक्क दिवस आणि 20 डिसेंबरला मानवी एकता दिवस। मग राष्ट्रीय एकता दिवस कधी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो मित्रांनो 31 ऑक्टोबरला। ओके, त्याचप्रमाणे बघा 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेल यांचा जन्मदिवस सुद्धा असतो, म्हणून नोबेलचं वाटप हे 10 डिसेंबरला केलं जाते। मित्रांनो, नोबेल या पुरस्काराला सुरुवात 1901 मध्ये झाली होती आणि नोबेल हा 6 क्षेत्रामध्ये दिला जातो। मात्र यापैकी साहित्याचा नोबेल, शांततेचा नोबेल, वैद्यकशास्त्राचा नोबेल, भौतिकशास्त्राचा नोबेल आणि रसायनशास्त्राचा नोबेल हा 1901 ला दिला जातो। मात्र अर्थशास्त्राचा नोबेल हा कधीपासून दिला जातो ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। हे जे 5 नोबेल आहे हे 1901 पासून दिले जातात, तर अर्थशास्त्राचा नोबेल केव्हा दिला जातो ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। त्यामध्ये काही महत्त्वाचे मी तुम्हाला नोबेल सांगणार आहे। शांततेचा नोबेल 2023 चा नर्गिस मोहम्मदी यांना मिळालेला आहे, तर त्या इराण या देशाच्या आहे। महिलांच्या अत्याचाराविरोधी त्यांनी आवाज उठवला, त्यामुळे त्यांना शांततेचा नोबेल देण्यात आलेला आहे। तर साहित्य क्षेत्राचा 2023 चा नोबेल जॉन फॉसे यांना मिळालेला आहे, ते नॉर्वे या देशाचे आहे। आणि अर्थशास्त्राचा नोबेल क्लॉडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे, त्या USA म्हणजेच अमेरिकेच्या आहे आणि एकूण मधल्या त्या तिसऱ्या महिला ठरल्या ज्यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे। मित्रांनो, क्लॉडिया गोल्डिन यांना कामगार विश्वामध्ये महिलांची भागीदारी या संबंधित हा नोबेल देण्यात आलेला आहे। त्यांनी श्रम बाजाराचा अभ्यास केलेला आहे। ओके, त्यानंतर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान कधीचं? तर हे आहे 2001 चं। आणि स्वच्छ भारत अभियान भारतामध्ये कधी सुरू झालेलं होतं? 2 ऑक्टोबर 2014 ला। संत गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला शेणगाव, तालुका अंजनगाव सुर्जी, जिल्हा अमरावती या ठिकाणी झालेला होता। मृत्यू 20 डिसेंबर 1956 ला वलगाव, अमरावती या ठिकाणी। आणि त्यांचं पूर्ण नाव डेबूजी जिंगरावजी जानरकर असं होतं, लक्षात असू द्या। सो मोस्ट इम्पॉर्टंट करा, यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल मायग्रेंट डे। मित्रांनो, मग 2023 ची थीम काय होती स्टुडंट? तर प्रमोटिंग सेल्फ मायग्रेशन। ओके, मोस्ट इम्पॉर्टंट करा। स्थलांतर, आता बघा महाराष्ट्रामध्ये स्थलांतरणाचा क्रम आपण लक्षात ठेवूया। सर्वाधिक स्थलांतरण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण टू ग्रामीण होते। याचं प्रमुख कारण आहे मित्रांनो विवाह। तुम्हाला सर्वांना माहीत आहे की विवाहाच्या वेळीस ग्रामीण टू ग्रामीण स्थलांतरण होते महिलांचं विशेषतः। त्यानंतर स्थलांतरण होते ग्रामीण टू शहरी, नोकरी, शिक्षण यासाठी ग्रामीण टू शहरी यावं लागते। त्यानंतर शहरी टू शहरी प्रमोशन वगैरे जे राहते ते। आणि चौथा आहे शहरी ते ग्रामीण, निवृत्तीनंतर लोकला पसंत करतात मित्रांनो। ओके, सो पहिलं ग्रामीण टू ग्रामीण, दुसरं ग्रामीण शहरी, तिसरं शहरी शहरी आणि चौथा आहे शहरी ग्रामीण। तर हा क्रम लक्षात असू द्या। ओके, महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतरण UP मधून होते, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा। त्यानंतर 18 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस सुद्धा असतो। आणि भारतामध्ये एकूण 6 धर्म अल्पसंख्याक धर्म आहे। याच्यामध्ये लक्षात ठेवा, एक येते मुस्लिम, त्यानंतर येते ख्रिश्चन धर्म। ओके, त्यानंतर बघा, त्यानंतर येते शीख धर्म, ठीक आहे, त्यानंतर येतो बौद्ध धर्म। ओके, त्यानंतर येतो पारशी धर्म आणि 6 नंबर आहे मित्रांनो जैन धर्म। असे 6 धर्म आहे आपल्या भारतामध्ये ज्याला अल्पसंख्याकांचा दर्जा देण्यात आलेला आहे। ओके, अल्पसंख्याक धर्म म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे। त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न बघा, ईस्टर्न ब्रिज हा जो युद्ध सराव आहे वायुसेना दला संबंधित, अल-नगा हा युद्ध सराव आहे भूदल संबंधित आणि नसीम अल बहर आहे नौसेना संबंधित। तर हे तिन्ही युद्ध सराव भारत आणि ओमान दरम्यान साजरे केले जातात। ओके, कोणा दरम्यान साजरे केले जातात? भारत आणि ओमान दरम्यान। सो अल-नगाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज तिन्ही पण पाठ ठेवा। इजिप्तचे म्हणजेच मिस्र या देशाचे तिसऱ्यांदा राष्ट्रपती कोण झालेले आहे? तर अब्दुल फतेह अल सिसी झालेले आहे। तुम्हाला माहीत असेल आपल्या येथे 26 जानेवारी 2023 ला जे प्रमुख पाहुणे आलेले होते ते अब्दुल अल फतेह अल सिसी हेच होते मित्रांनो। आणि त्यातही बघा COP27 ची जी परिषद आहे ती इजिप्त या देशामध्येच पार पडलेली आहे। ओके, सो हा पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवा। मग आपला पहिला जो 26 जानेवारी दिवस साजरा करण्यात आला होता 1950 मध्ये, त्याचे प्रमुख पाहुणे इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो होते, हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या। ओके, जस्ट लक्षात असू द्या। त्यानंतर शेख हसन खान,
त्यानंतर बघा मित्रांनो, शेख हसन खान जे की केरळचे आहे, यांनी अलीकडेच माउंट विन्सन जो मॅन्सिप पर्वत आहे तो यशस्वीरित्या पार केलेला आहे. तर माउंट विन्सन मॅसिप हा जो पर्वत आहे हा अंटार्क्टिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे, पर्वत आहे. तर 4892 मीटर त्याची उंची आहे. लक्षात असू द्या, पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. युरोप खंडातील सर्वात उंच शिखर माउंट एल्ब्रुस, आफ्रिका खंडातलं सर्वात उंच शिखर किलिमांजरो, आफ्रिकेतील मांजर असं लक्षात ठेवा पॉईंट. आफ्रिका खंडामध्ये आहे माउंट किलिमांजरो आणि आशिया खंडातलं सर्वात उंच तसंच जगातील सर्वात उंच शिखर आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची उंची आहे 8848 मीटर. ओके, हा एक पॉईंट रफली लक्षात असू द्या. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2023 लक्षात असू द्या, कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी पार पडलेला आहे. याचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलेलं आहे. मित्रांनो, उपराष्ट्रपती संबंधित कलम आहे 63 आणि उपराष्ट्रपतीच हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. या संबंधित कलम आहे 64. दोन्ही कलमा लक्षात ठेवा. आणि आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचं पार्टनर स्टेट कोणतं राज्य आहे, तर ते आहे आसाम. हा एक पॉईंट सर्वांनी इथे लक्षात ठेवा. त्यानंतर 17व्या IPL लक्षात असू द्या, सीझन 2024चा ऑक्शन लिलाव झालेला आहे. तर सगळ्यात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे, तर तो ठरलेला आहे मित्रांनो मिचेल स्टार्क, जो की ऑस्ट्रेलिया या देशाचा खेळाडू आहे आणि त्याला कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKR या संघाने 24.75 कोटी रुपये देऊन खरेदी केलेले आहे. म्हणजे हा सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे IPLच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये. ओके, आणि IPLला सुरुवात 2008 मध्ये झाली होती मित्रांनो. तर आतापर्यंतची सगळ्यात मोठी रक्कम आहे. सो मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलिया लक्षात असू द्या आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला विकत घेतलेला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने त्याला विकत घेतलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे पॅट कॅमिन्स यांना 20.50 कोटी देऊन सनरायझर हैदराबादने विकत घेतलेले आहे. कारण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खूप महाग यामध्ये विकल्या गेलेले आहे. याचं कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे मित्रांनो, की जो वर्ल्ड कप भरलेला होता ICC मेन्स वर्ल्ड कप 2023 यामध्ये भारताला हरवून ऑस्ट्रेलिया हा 6व्यांदा विश्वविजेता झालेला आहे मित्रांनो. ओके, विजयाचा षटकार त्यांनी मारलेला आहे. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. सो ऑब्वियसली त्यांना जास्त महाग म्हणजे पैसे देऊन त्यांना खरेदी करण्यात आलेला आहे IPL साठी. सो हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी होत्या मित्रांनो. ओके, सो हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करत चला मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.